मित्रो, काल नायगाव तालुक्यातील गगनबीड महादेव मंदिराच्या परिसरामध्ये युवकांची सहविचार सभा होती। त्या सहविचार सभेसाठी मार्गदर्शक म्हणून मी गेलेलो असताना अतिशय युवकांच्या मनातला काही भावना, त्यांचे विचार मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आपल्याला हा विषय यासाठी समजून घेणं गरजेचं आहे मित्रो। आजचे युवक हे उद्या देशाचे भावी नागरिक असणार आहे आणि ही भावी नागरिक घडत असताना ती कोणत्या मानसिकतेत घडत आहेत हे समजून घेणं, कोणत्या परिस्थितीत घडत आहेत हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही या आजच्या युवकांना समजून न घेणं म्हणजे पुढच्या भारताला समजून न घेणं ठरेल। म्हणून पुढचं भारत आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, पुढचा भारत कसं चित्र असेल हे समजून घ्यायचं असेल, तर या युवकांच्या भावना आणि विचार आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। मित्रो, परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे, दिवसेंदिवस शेतीच्या वर जगणारा समाज आता शेतीचे तुकडे झालेले आहेत, म्हणजे तुकडीकरण झालेलं आहे। आजोबाच्या हिश्श्याला 4 एकर असेल तर वडिलांना 4 भाऊ असतील तर त्यांना 1 एकर, आणि आता या 1 एकरमध्ये जर ते 2 भाऊ असतील तर अर्धा एकर जमीन त्यांच्या वाट्याला येते आहे। ती जर कोरडवाहू असेल तर मित्र, ती जमीन असली काय नसली काय असा परिस्थिती आहे। मग या युवकांनी शेतकऱ्याची पोरं म्हणून जगतायत। मग या युवकांनी जगायचं कसं? उत्पन्नाचं साधन हे जे होतं शेती, ते उत्पन्नाचं साधन अनेकांच्या हातून गेलेलं आहे। पाऊस कमी पडला वाळून जाते, पाऊस जास्त झाला तर पिवळं पडून जाते, पिकलं तर भाव नाही पिकलं तर कर्ज काढलेल्याचा व्याज सुद्धा निघत नाही। अशा कुटुंबातून जी मुलं पुढे येत आहेत ते शिकलेली आहेत, प्रशिक्षण घेतलंय, कोणी शिक्षण कोणी घेतलंय, त्याच्याकडे डिग्री आहे, आणि अशा शिकलेल्या आणि प्रशिक्षण डिग्री घेऊन हातात फिरणाऱ्या युवकांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक आशेचा किरण म्हणून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना एक आशेचा किरण दिलेला आहे। तो आशेचा किरण म्हणजे 6,000, 8,000 आणि 10,000 पदवीधर असेल तो तर 10,000, तो 12वी असेल तर 6,000, आणि पदविका असेल तर 8,000 मानधनावर त्यांना काम दिलेलं आहे। फुकट ना, त्यांना हे विद्यावेतन मिळत नाही। हे महागाई, हे काही शैक्षणिक भत्ता नाही, बेकार भत्ता नाही आहे। बेकार भत्त्याची एक संकल्पना, सुशिक्षित बेरोजगारांना बेकार भत्ता देणार आहे, अशा पद्धतीची एक बातमी आम्ही शिकत असताना वाचत होतो, ऐकत होतो। हे एक प्रकारचा विद्यावेतन देते, त्याच्या हातून काम करून घेतलं जातं युवकांच्या हातून, आणि त्या कामाचा मोबदला म्हणून यांना हे पैसे दिले जातात। फुकट नाही देत, पैसे काम करून हे मानधन दिले जातं। ते वेळेवर देत नाहीत, ही तरुणांची अतिशय अस्वस्थ अशी मागणी आहे। आम्हाला तरुण म्हणतायत, तरुणांनी सांगितलं की ही जी लोक का दिरंगाई करतायत, आम्हाला त्यांचा पगार वेळेवर करून घेता असतील ज्या ऑफिसमध्ये, म्हणजे त्यांच्या ताटात वाढलेलं आम्ही बघत असो आणि आमच्या ताटामध्ये काहीच न येता ते जर जेवत असतील आणि उपाशी राहत असेल, हे कोणत्या मानवतेत बसतंय? म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांनी आमचे वेळेवर पगार करावेत अशी त्यांची आर्त अशी मागणी आहे। मी या निमित्तानं संबंधित प्रशासनाला विनंती करतोय, तुमच्या हातात खरंच पैसे असतील आणि त्या प्रक्रिया करता येत असतील तर आपल्या लेकराची जशी आपण काळजी घेतो त्या काळजीनं या मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आपण करावेत। तुमच्या हातात पैसेच नसतील तर तुम्ही काही करू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण पैसे आहेत, परंतु पैसे देण्यामध्ये दिरंगाई होत असेल
तर आपल्याला विनंती करतोय की ते तरुणांच्या भावना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले युवक माझ्यासोबत आज संपर्कात आहेत. मी त्यांना सातत्यानं विधायक दिशेनं, संविधानाच्या मार्गानं तुम्ही आपल्या मागण्या मांडायच्या आहेत असं सांगत असतो. कारण ह्या तरुणांनी कायदा हातात घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करतोय. तर हे तरुण, त्यांना अतिशय इथं काही तुपाशी काही उपाशी आहे, त्याची एक चीड आहे. हे चीड ते व्यक्त करतायत आणि या चिडीचा कोणीतरी बळी जाऊ नये, इथली राजकीय व्यवस्था बळी जाऊ नये, इथली प्रशासन व्यवस्था बळी जाऊ नये, अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी या युवकांच्या प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करावा अशी मी अनेकांना विनंती करतो. निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये यांना बरेचसे आश्वासनं देण्यात आले की काही जणांनी दिलेले आहेत. यूट्यूबलाही फिरते. एक तर मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या आवाजातला व्हिडिओ आहे. ते बोलतायत एका स्पीचमध्ये, तर ते ठिकाणी म्हणतायत की बाबा आम्ही ही योजना सुरू केली असे सांगतो. तसं जर तुम्हाला ते पूर्ण बघायचं असेल तर व्हिडिओ हनुमंत भोपाळे यूट्यूब चॅनेललाच आहे, त्यांच्या बोलण्याचं थोडीशी क्लिप आहे. मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की ही आश्वासनं आपण जी दिलेली आहेत, ही आश्वासनं शासनाने पूर्ण करावेत. कारण त्यांना खूप घाई लागलेली होती. त्या युवकांना मी सांगितलं अजून शासन अस्तित्वात आलेलं नाही. त्या अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी ते जे काही प्रशासन जसं स्वतःचे पैसे देत नसते तसं शासनही काही स्वतःचे पैसे देत नाही. मंत्री झाले म्हणजे ते स्वतःच्या मंत्री होऊ द्या आणि मंत्री झाले की ते त्याच्या बँकेतले पैसे काढून तुम्हाला देणार नाहीत आणि ते देऊही शकत नाहीत आणि ते अपेक्षा पण नाही. त्यांनी शासनाच्या तिजोरीतले पैसे तुम्हाला देण्याचा ते नक्की प्रयत्न करतील असा विश्वास आपण या आलेल्या महायुतीच्या पक्षात जे त्यांचं गठबंधन होतं त्या गठबंधनातून जे सरकार आलेलं आहे तर महायुतीचाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री होणार आहेत. विरोधी पक्ष नेताच आता राहिलेला नाही. हीच देखील एक अस्वस्थता विद्यार्थी आहेत. मग आमचे प्रश्न मांडणारा खंबीर कोण आहे आता? तर शासन खंबीर आहे असं आपण सध्या तरी विश्वास करायला हरकत नाही तुमचे प्रश्न सोडवायला. असे युवकांना मी या निमित्तानं आजच्या दिवशी तरी विश्वास देऊ इच्छितो. नक्कीच शासन आपल्या प्रश्नाला वाचा फोडेल, आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. कारण हे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर फारच रात्रंदिवस तळमळ जेवण करता सुद्धा काही जणांना प्रचार कार्यामध्ये होते मित्रांनो. त्यांना खूप तळमळ आहे तुमच्या प्रश्नांची आणि ह्या तुमच्या कल्याणासाठीच तर ते सत्तेत येत आहेत. हे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही. आणि कदाचित ते त्यांच्या मनामध्ये ही धारणा आहेत लाडक्या भाऊ लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो, ही भावना देखील अनेकांनी व्यक्त केलेली आहे. ही कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. म्हणून सत्तेतले आलेले मंत्री, सत्तेतलं शासन नक्की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. तुम्ही संघटित व्हा. संघटित राहून सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, सन्माननीय मंत्री, आमदार, सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वांना आपण त्यांच्या मेलवर त्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन द्या. निवेदन देऊन तुमच्या भावना त्यांना सांगा. पण ते सांगत असताना अतिशय संयमानं बोला, विधायकतेनं बोला. कारण कोणत्याही व्यक्तीची अप्रतिष्ठा हे संविधानाला मान्य नाही. व्यक्तीची प्रतिष्ठा राखून त्यांना बोला, सन्मानानं बोला. आणि भाषा ही आपले प्रश्न सोडवताना दुसरे प्रश्न निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण हा देश एक राहिला पाहिजे, देशात एकोपा राहिली पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहिलं पाहिजे, सामाजिक अस्वस्थता होऊ नये. पण ही तरुण हा गाभा आहे या देशाचा. ही तरुण अस्वस्थ असतील तर देश अस्वस्थ असणार आहे. मग ही तरुणांची अस्वस्थता दूर करायची असेल तर त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्यांना वेळेवर दाम दिलं पाहिजे. भीक नको, कामाचे दाम द्या आणि वेळेवर नियमानुसार
काम द्या आणि वेळेवर दाम द्या, एवढी एक मागणी आहे. आणि त्यांना वाऱ्यावर न सोडून देता त्यांना कुठे ना कुठे सामावून घेऊन प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो आहे. प्रशासनाने सहकार्य करावं अशी विनंती करतो आहे. आणि युवकांना मी पुन्हा एकदा सांगतो आहे, प्रशासनाची काय अडचण आहे हे एकदा पहिल्यांदा आपण समजून घ्या. आता प्रशासन अनेक काही जणांनी म्हटलं सर ते साईट चालत नाही, तर साईट हे प्रशासकीय पातळीवर असेल तर प्रशासकीय पातळीवरची ती बाब असेल तर प्रशासनाने ती करावी, शासनाच्या पातळीवर असेल तर ती शासनाने करावी अशी विनंती आहे. मी का आज काही शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून या संदर्भामध्ये विद्यावेतनामध्ये दिरंगाई का होत आहे या संदर्भामध्ये विचारविनिमय करेल आणि युवकांना त्याच्या संदर्भाचा आढावा जो काय आहे, जी काही माहिती आहे पुढच्या भागामध्ये मी देण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.